मित्रांनो, व्हीएम स्ट्रॅटेजीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, मागील भागात आपण मूव्हिंग एव्हरेज, आरएसआय, त्याचबरोबर शेअर मार्केट याबद्दल बेसिक माहिती आपण घेतली आणि काही प्रमाणात आपण करंट चार्ट पण बघितले, लाईव्ह चार्ट्स पण बघितले। आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे फॉरेक्स। मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे आता आपण जाणून घेऊया। फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये मित्रांनो दोन चलनाच्या जोड्या असतात, करन्सी पेअर असतात। हे करन्सी पेअर्स आपण बघणार आहोत आता। त्यानंतर फॉरेक्स जो करन्सी आहे किंवा फॉरेक्स ट्रेडिंग आहे तिचा टर्नओव्हर मोर दॅन 7 ट्रिलियन आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात इथे बाइंग अँड सेलिंग चालते। टर्नओव्हर खूप मोठ्या प्रमाणात असतो, कारण इथे मित्रांनो जगभरातून ट्रेडिंग केली जाते, बाइंग अँड सेलिंग केली जाते। जर ही ट्रेडिंग तुम्ही योग्य प्रमाणात केली तर मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो। जर तुमची ट्रेडिंग चुकली तर तुम्हाला लॉस पण बेअर करायला लागू शकतो। आणि मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी पण वेगळ्या असतात। तर मित्रांनो, आता आपण पुढे जरा बघूया फॉरेक्स ट्रेडिंगचे करन्सी पेअर्स काय आहेत। बघा इथे मित्रांनो कर्सर दाखवल्याप्रमाणे युरो यूएसडी आहे, या दोन करन्सी पेअर मध्ये ट्रेडिंग होते। युरो आणि यूएस डॉलर, एयूआर म्हणजे युरो आहे। त्यानंतर एयूडी म्हणजे ऑस्ट्रेलियन आणि यूएसडी म्हणजे डॉलर, अमेरिकन डॉलर, यांच्यामध्ये पण ट्रेडिंग केली जाते। ही नावं तुम्हाला लक्षात आणि पाठ करायला हवी। यूएसडी कॅड म्हणजे कॅनेडियन डॉलर आहे। यूएसडी सीएनवाय म्हणजे चायनीज युआन आहे। त्याचबरोबर मित्रांनो की गोल्डची पण ट्रेडिंग केली जाते, त्याला फॉरेक्सच्या भाषेत एक्सएयू यूएसडी असे म्हणतात। त्याचबरोबर मित्रांनो सिल्वर आहे, त्याला एक्सएजी यूएसडी असे म्हणतात। तसेच क्रूड ऑइलवर पण ट्रेडिंग केली जाते, त्याला म्हणतात WTI। तर मित्रांनो त्याचबरोबर जर्मन 30 हा जर्मन 40 कंपनीचा इंडेक्स, ज्याप्रमाणे आपल्या इंडियामध्ये निफ्टी सेन्सेक्स असतात, निफ्टी 50 असतो, त्याप्रमाणे इथे जर्मन 30 पण इंडेक्स आहे। त्याप्रमाणे US 100 आहे, म्हणजे इंडेक्सवर आणि करन्सी पेअरवर पण इथे ट्रेडिंग केली जाते। पण तुम्हाला याबद्दल डिटेल आणि सविस्तर माहिती असायला हवी। पुढे बघूया मित्रांनो, आपण फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मूलभूत विश्लेषण म्हणजे तुम्हाला फॉरेक्स आणि त्याची करन्सी पेअर, त्याची नावं, याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी। त्याचबरोबर तुम्हाला फॉरेक्सची जी ट्रेडिंग असतात त्याचे चार्ट्स कशा प्रकारे लावायचे असतात, ते चार्ट्सवर ट्रेडिंग कशी करायची असते हे पण तुम्हाला तांत्रिक विश्लेषण माहिती असायला हवं। त्याचबरोबर इथे खूप मोठ्या प्रमाणात जोखीम असल्यामुळे प्राइस वर किंवा खाली जाऊ शकते, तर तुम्हाला जोखीम व्यवस्थापन म्हणजे स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि स्टॉप लॉस म्हणजे काय हे तुम्हाला प्रॉपर माहिती असायला हवं मित्रांनो। पुढे बघूया मित्रांनो आता मित्रांनो फॉरेक्स ट्रेडिंग सुरू करण्यासाठी पहिल्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रोकर निवडणे। तर तुम्ही मित्रांनो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे काही ब्रोकरची नावं दिली आहेत, ही गुगल मधून तुम्हाला मिळू शकतात। आता बघा सेबी रजिस्टर जो ब्रोकर असणार आहे त्या ब्रोकरचाच तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी निवड केली पाहिजे। त्याचबरोबर फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला त्या ब्रोकरकडून डेमो अकाउंट पण येतं आणि हा डेमो अकाउंट मध्ये तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष जोपर्यंत तुम्हाला फॉरेक्स व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि फॉरेक्सची प्रॉपर माहिती घेऊ शकता। पण मित्रांनो इथे एक सांगायचं आहे की तुम्हाला कधी पण ब्रोकर निवडायचं असेल तुम्ही सेबी रजिस्टर्ड ब्रोकर निवडायला हवा। आता मित्रांनो बघूया आपण इथे मेटाट्रेडर 4 आणि मेटाट्रेडर 5 आहे। हे जे प्रसिद्ध सॉफ्टवेअर आहे, बरेच जण याच्यामध्ये ट्रेडिंग करतात, या सॉफ्टवेअर थ्रू ट्रेडिंग करतात फॉरेक्सची। तर ही तुम्ही याच्यावर मोबाईलवर पण ट्रेडिंग करू शकता, लॅपटॉपवर टॅबवर पण ट्रेडिंग करू शकता। तर मित्रांनो याला म्हणतात मेटाट्रेडर 4 आणि हे मेटाट्रेडर 5। मेटाट्रेडर 5 हे मेटाट्रेडर 4चं अपडेट व्हर्जन आहे। आता मेटाट्रेडर 4-5 प्रमाणे ट्रेडिंग व्यू पण हे एक सॉफ्टवेअर आहे, इथे पण मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केली जाते हे सॉफ्टवेअरचा वापर करून। आणि आता हा जो चार्ट बाजूला आला तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे। आणि मित्रांनो बघा इथे गोल्डचा म्हणजे एक्सएयूएसडीचा हा फॉरेक्सचा जो चार्ट आहे, इथे गोल्ड आता सांगितल्याप्रमाणे गोल्डला एक्सएयूएसडी असे म्हणतात। आणि इथे बघा इथे आरएसआय लावला, हे आरएसआय बद्दल मी माहिती तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलीच आहे। जर तुम्ही ते भाग पाहिले नसतील माझ्या चॅनलचे तर तुम्ही अवश्य आणि पूर्ण आणि व्यवस्थित पहा आणि त्याचा अभ्यास करा। तर इथे मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा मूव्हिंग एव्हरेज इथे 7 आणि इथे रेड लाईन आहे मूव्हिंग एव्हरेज 29चा लावलेला आहे। आणि मूव्हिंग एव्हरेज 7 ने जेव्हा मूव्हिंग एव्हरेज 29ला वरती जेव्हा क्रॉसओव्हर वरती जेव्हा प्राइस वरती गेलाय, हे आपल्याला आधीच इंडिकेटर मित्रांनो मिळालं होतं। बघा इकडे आरएसआय ने 50ला क्रॉस केला आणि प्राइस त्याप्रमाणे वरती पण गेलेली आहे। तर मित्रांनो हा जो चार्ट आहे तो हायर चार्ट आहे, एम म्हणजे मंथलीचा चार्ट आहे आणि मंथलीचा चार्ट हा मित्रांनो बुलिश आहे।
तर तुम्हाला लोअर चार्ट्स मध्ये पण म्हणजे उदाहरणार्थ 1 तास 3 तास या 30 मिनिट्स या चार्ट्स मध्ये पण तुम्हाला थोड्या प्रमाणात सेलिंग भेटेल, पण प्राइस नंतर वरती जाणार, कारण त्याचे हायर चार्ट्स हे बुलिश आहेत. तर हायर चार्ट्स आणि लोअर चार्ट्सचा संबंध कसा असतो आणि कशा प्रकारे चार्ट्स वर्किंग करतात हे याच्यावर मी नंतर व्हिडिओ बनवणारच आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा, कारण सर्व जे चार्ट वर्किंग करतात हे लोअर चार्ट आणि हायर चार्ट याच्या अनुषंगानेच वर्किंग करतात मित्रांनो. तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर हायर चार्ट आणि लोअर चार्ट यांचं कोरिलेशन असतं. हे कोरिलेशन म्हणजे काय आहे तर हे पण आपण पुढच्या भागामध्ये माझ्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आता हे जे ट्रेडिंग व्ह्यू आहे आणि मेटाट्रेडर 4 जे सॉफ्टवेअर्स आहे, मेटाट्रेडर 5 हे जे सॉफ्टवेअर्स आहे हे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला हे मित्रांनो अवेलेबल आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ज्या स्ट्रॅटेजी सांगत आहे त्याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा, चार्ट्स तुम्ही भरपूर बघा, अभ्यासा, तरच तुम्हाला या फॉरेक्स बद्दलची प्रॉपर माहिती मिळू शकेल आणि तुम्ही याच्यामध्ये माहिर होऊ शकता. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला माझी माहिती आणि माझे चॅनेल मी टाकत असलेले जे व्हिडिओ आहेत, जी माहिती आहे जी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.